लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता सर्वच पक्ष आपापल्या परीनं कामाला लागलेले आहेत। परभणीच्या पाथरीत आज शिवसेना शिंदे गटाकडून बैठक घेण्यात आली। लोकसभेच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। काही पक्षप्रवेशी झालेत। अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान आपल्या सोबत आहेत। सईद भाई, लोकसभेच्या तयारीला लागले तुम्ही, आता भाषणामध्ये सांगितलंय। परभणी लोकसभेची दावेदारी तुमची आहे, कितपत मजबूत आहे दावेदारी? परभणी जिल्ह्याची दावेदारीचा विषयच येत नाही। परभणी जिल्हा आणि शिवसेना एक समीकरण 40 वर्षापासून आहे आणि परभणी जिल्ह्यानं शिवसेनाला धनुष्यबाण दिलेला आहे। त्याच्यामुळे 100% जागा आमची आहे आणि 100% जागा आम्ही 100% निवडून आणणार आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडे चांगले चांगले उमेदवार आहे। लवकरच तुम्हाला एक वेगळा चित्र परभणी जिल्ह्याचा दिसेल। भाजपकडून असा दावा करण्यात येते की कमळ चिन्हासाठी सगळे उमेदवार इच्छुक आहे आणि भाजपची सर्वात मोठी ताकद आहे, असं काही वेळापूर्वी विधान केलं भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी। मला तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला पण चांगला अभ्यास आहे। तुम्ही एक सिनियर पत्रकार आहे परभणी जिल्ह्याचे। आज शिवसेनाकडे 8 पैकी 5 नगरपालिका आमच्या ताब्यात आहे सारखे आहे। आज 150 नगरसेवक आजी माजी आमच्या जिल्ह्यात आहे। आज 20-22 जिल्हा परिषद सदस्य आमच्याकडे, 8-10 आमचे पाशी माजी सभापती पंचायत समितीचे आहे। मार्केटचे संचालक 17-18 आहे आमच्याकडे, 200 सरपंच आहे। परभणी जिल्ह्यात शिवसेनाची ताकद किती मोठी आहे माझ्याहून चांगला तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे मागायचा सगळ्याला अधिकार आहे, पण शिवसेना आणि परभणी एक समीकरण आहे। त्यामुळे 100% हे जागा एकनाथ शिंदे साहेब सोडून घेतील आणि चांगले उमेदवारीला ते संधी देतील आणि 100% जे उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांना दिला त्याला आम्ही निवडून आणतो। अजितदादांच्या राष्ट्रवादीचाही क्लेम आहे जागेसाठी। अजितदादांच्या गटाकडून या ठिकाणी मोठ्या तयाऱ्या सुरू आहे। तुम्ही आता म्हणलं राष्ट्रवादीचा प्राबल्यच नाही जिल्ह्यामध्ये। मी काय म्हणलो तुम्हाला की मागायचा सगळ्याला अधिकार आहे। आज परभणी पूर्णाचे जे नगरसेवक होते राष्ट्रवादीचे, आज माझे 26 नगरसेवक आमच्या पक्षात आलेले। पाथरीचे कमीत कमी 20 नगरसेवक आमच्याकडे आलेले, राष्ट्रवादी सोडूनच शिवसेनामध्ये आलेले। त्यामुळं आमची ताकद मोठी आहे। त्यामुळं आणि शिवसेनाची हे जागा आहे, परंपरा आहे, 40 वर्षापासून इतिहास आहे परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनाचा। ते इतिहासामध्ये सगळ्याला माहिती आहे। परभणी जिल्हा आणि शिवसेना एक समीकरण आहे। 100% हे जागा एकनाथ शिंदे साहेब सोडून घेतील आणि जे उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांनी दिले त्याला आम्ही निवडून आणतो। तर एकूणच परभणीचा शिवसेना हा शिवसेनेचा बालेकिल्ला परभणी मानला जातो आणि त्याच प्रकारे येणाऱ्या निवडणुकीतही कोणाही हालतीत मुख्यमंत्र्यांकडून ही परभणीची लोकसभा जागा सोडून घेण्यात येणार असल्याचं या ठिकाणी विधान सईद खान यांनी केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पाथरी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।